नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, माझं बाईक मेकॅनिक महेश नावाने इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये. माझ्या इथं 2 टाईपचे कोर्स चालतात. एक चालतो 4 महिन्याचा आणि एक चालतो ज्यांचं स्वतःचं वर्कशॉप आहे, त्यांना BS6मध्ये प्रॉब्लेम येतो, BS6चं नॉलेज नाही आहे, त्यांना 4 महिने म्हणजे त्यांना 8 दिवसाचा एक कोर्स आहे. असे 2 कोर्स चालतात, एक 8 दिवसाचा BS6चा आणि एक 4 महिन्याचा. 4 महिन्यांचा जो कोर्स असतो त्याच्यामध्ये मी 0पासून एक हिरोपर्यंत, जे ज्याला 0 नॉलेज आहे किंवा ज्याला अनुभव आहे त्याला पण मी एक 0पासून सुरुवात करतो आणि जास्तीत जास्त नॉलेज 4 महिन्यात देण्याचा प्रयत्न करतो. आणि आलेले सगळे मुलं खुश असतात. तरी आज ह्या मुलांसंग थोडे मराठीत बोलू, कारण की माझे सगळे व्हिडिओ हिंदीमध्ये असतात. तर आपलं नाव? माझं नाव अजय सुनील शिंगाडे, मी सातारावरून. ह्याच्या आधी मी 4 वर्ष काम केलं आहे. 4 वर्ष? पण तिथं कसं व्हायचं की रोज म्हणजे इंजिन काम मला शिकायला नव्हतं. म्हणजे पहिले कधी काम केलं नव्हतं इंजिन काम. म्हणजे तिथं काम करायचो मी, पण बाकी इंजिन माझ्या हातात नव्हतं कधी भेटायचं मला. फक्त सर्व्हिसिंग करायची, चालू करायची, ग्रेसिंग करायची, बाकी काम सगळं जमायचं. 4 वर्षाला घरची बनवले, इतके दिवस काम करतो इथं. कधी शिकशील, कधी पण आपलं स्वतःचं गॅरेज कधी होईल कधी नाही. बरोबर. तर घरची बनवले. मागच्या गणपती वर्षी मामा म्हणले की मला की तुम्ही म्हणजे ह्या वेळेस गॅरेज टाकता का आता. मग मामा मी अजून काय परफेक्ट नाही आहे, अजून माझे कॉन्फिडन्स पूर्ण नाही आहे. तर मी एक सर आहे आमचे, म्हणलं बाईक मेकॅनिक महेश सर, त्यांच्याविषयी मी त्यांचे व्हिडिओ बघतो. मी त्यांच्याविषयी 4 महिने जातो, मी पूर्णपणे प्रॉपर शिकतो. मला गॅस टाकूया आपण. तर ठीक आहे, तुझ्यानं योग्य वाटत असेल तर कर, नाही का. मग मी इकडं आलो. इकडे आता मग मी फर्स्ट डे आम्हाला म्हणजे इंजिन वर्क कसं करतं, म्हणजे इंजिन सुरुवात कुठून झाली, कशी झाली ते समजलं मला. मग तेव्हा फर्स्ट डे पहिल्या विषय मला आल्यानंतर कळलं की काय नाही बाबा, इथं आपण आलो चांगल्या प्रकारे, आपण इथं आलो, आपण 100% इथं आपण काय ना काय 100% परफेक्ट मिस्त्री होऊन इथं जाणार आपण. फर्स्ट डे मग इंजिन मला प्रॉपर इंजिनशी कसं बोलायचं, आपण इंजिन कसं काम करतं, इंजिनच्या वायसं कुठं बसतात, गिअरबॉक्स कुठं बसतात, हे प्रॉपर तुम्ही आम्हाला सुरुवातीला नॉलेज दिलं आम्हाला इंजिनशी. त्यानंतर पहिले महिने झाल्यानंतर तुम्ही आमच्या स्टेप बाय स्टेपनुसार प्रत्येक इंजिन, स्प्लेंडरचं म्हणा, फॅशनचं म्हणा, शाईन, नंतर FZ नंतर R15, KTM, ड्यूक, हे परत पूर्णपणे आम्हाला इंजिन तुम्ही पूर्णपणे परफेक्ट केले शिकून. आता जे डोक्यात घेऊन आलता की बाबा मला 4 वर्षात जे काही नाही भेटले ते 4 महिन्यात महेश सरांकडून देईल. आता सगळं पहिलं वायरिंगचं सगळ्यांना प्रॉब्लेम. वायरिंगमधली काय तो सांगू शकतो? वायरिंगमधलं बेसिक बघता आम्हाला माहिती आहे वारावर कंपाऊंड कसं असतं, पण ॲक्च्युली करंट कसा तयार होतो, कुठून तयार होतो, करंट कशा प्रकारे तयार होतो, AC DC कसा असतो, RR काम कसं करतं, RR चेक कसं करायचा असतो, हे पूर्णपणे आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे इथं आल्यानंतर सौरभ सर होते, सौरभ सरने आम्हाला वायरिंग पूर्णपणे प्रॉपर शिकवलं. त्यानंतर दिशांत सर होते, त्याने आम्हाला लाईव्हमध्ये इंजिन कसं खोलायचं, इंजिन गाडी सर्व्हिसिंग कशी करायचे, म्हणजे लाईव्हमध्ये गाडी आली तर त्याचा फॉल्टिंग कसा सॉल्व्ह होतो आपण, ते आम्हाला दिशांत सरनं सांगितलं. त्यानंतर 4 महिने 4थ्या महिन्यात आम्ही गेल्यानंतर गणेश सर होते. गणेश सरांनी आम्हाला प्रॉपर बेसिकची जी आमची भीती होती ती भीती पण आमची मोडून टाकली सरांनी. म्हणजे ॲक्च्युली सेन्सर कसा काम करतो, सेन्सर खराब झाला सेन्सर कसा चेक करायचा असतो, ह्या सेन्सर आम्हाला सेन्सरच्या बाबतीत गणेश सरांनी आम्हाला पूर्णपणे शिकवलं. नंतर ECM कसा काम करतो, ECM कशा प्रकारे चेक करतो आपण, मल्टीमीटर, ह्याच्यात आम्ही मल्टीमीटर फक्त माहीत होतं आम्हाला की, पण मल्टीमीटर फक्त आम्हाला AC फक्त माहीत होतं आम्हाला, पण मल्टीमीटरमध्ये रेश मोड असतो, बीप मोड असतो, हे पूर्णपणे प्रॉपर काम कसं करतं आम्हाला ते पूर्णपणे आम्हाला गणेश सरांनी आम्हाला पूर्णपणे शिकवलं. आता काही गेल्यावर स्वतःच वर्कशॉप आता गेल्यानंतर 1-1.5 म्हणजे पाडव्यापर्यंत माझं नियोजन आहे की तिथून चालू करायचं. बरं, मग आता तुमच्या भागातले जर लोक आहे त्यांना काय सांगू शकतो, आलं तर 100% फायदा होईल काय येणाऱ्या लोकांचा? 100% प्रॉपर त्यांना फायदा होणारच ना. ठीक आहे. नाव? माझं नाव सिद्धाराम बसनिंग कुंभार, बालेवाडी पुण्यात येतं. पुण्यातनं चालाय, रोज अप अँड डाऊन करत होता. हो, पण आता इथंच राहतो आहे का नाही? कसं वाटलंय तुला कोर्समध्ये येऊन? तुला पहिले गॅरेजचा अनुभव होता? 2 महिन्याचा. 2 महिने गेला होता. पहिले VCMC पण झालं होतं, कोर्स पण जाता, ॲटो इंजिनिअरिंगचा कोर्स झाला होता. तर काय सांगू शकतो? तू 2 वर्ष कोर्स केला ना, आणि माझ्या इथं 4 महिन्याच कोर्स केला. हो, काय फरक वाटला तुला? म्हणजे कोर्समध्ये जास्त करून 4 व्हीलर असते, 2 व्हीलरची एवढे नसते. हा, ते तर बेसिक आहे. 2 व्हीलर 4 व्हीलरचं सगळं बेसिक. पण इथं प्रॅक्टिकल करायला भेटलं. मध्ये एवढं प्रॅक्टिकल नसतं. आता येतं आहे काम सगळं? हो, चेकिंग मेथड सगळे माहीत झाले. BS6ची अडचण काहीच नाही. आता कुठंतरी गॅरेजमध्ये थोडंसं सुरुवात कर जा. हो, ज्या दिवशी मनाला वाटेल
अरे मी जातोय, काय होतं तू गेले ना तू आता ह्याला अनुभव आहे आणि डायरेक्ट स्वतःचं, कारण की ह्याला कस्टमरचं मग कस्टमर बरोबर बोलता येतं, कस्टमर बरोबर हे मटेरियल कुठं केवढ्याला आणलं, केवढ्याला बसवलं जातं, हे नॉलेज आहे. पण आता तुला ते नॉलेज नाही ना, कस्टमर संग कसं बोलायचं, काय करायचं, कस्टमर आल्यानंतर तू एखादा फॉल्ट असतो, ट्रायल मारायची, ह्या सगळ्या गोष्टी तुला आता थोडं जाऊन शिकावं लागते. ज्या दिवशी वाटलं की मी ज्याच्याकडं कामाला आहे चल त्यालाच काही येत नाही, कारण की तुझ्याकडं नॉलेज आहे, तुला सगळी चेकिंग मेथड माहिती आहे, एक गोष्ट काय काम करते, म्हणजे अगदी पुढच्या चाकापासून मागच्या चाकापर्यंत प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे. तुला वाटतं की ही स्टेप तो चुकतोय, ज्या दिवशी वाटलं की मग नाही यालाच काय येत नाही, मला माझ्याकडे एवढं नॉलेज आहे, त्या दिवशी स्वतःचं वर्कशॉप चालू करायचं. ओके. तुझं नाव? माझं नाव सिराज शेख, कुठून? केडगाव चौफुला. हो. बरं, पहिले किती वर्ष काम केलं? पहिलं 2.5 वर्ष काम केलं. 2.5 वर्ष. जे 2.5 वर्षात नाही आलं ते 4 महिन्यात भेटले? 4 महिन्यात. हो, 4 महिन्यात. आता परफेक्ट म्हणजे बऱ्यापैकी काम, म्हणजे फुल कॉन्फिडन्स आला. आता काय गेल्यावर चालू करणार? स्वतः चालू करणार. स्वतःचं चालू करणार. आता शिकायची काही गरज नाही वाटत? नाही, शिकायची काही गरज नाही. आधी म्हणजे कसं बुलेटचं इंजिनमध्ये माहीतच नव्हतं काय होतं, आणि KTMचं R15 हे माहीतच नव्हतं, पण आता फुल कॉन्फिडन्स आला की आता काहीच नाही आमच्या पुढं. आणि FI सिस्टीम BS6 म्हणजे फुल ट्रेनिंग झाली, आता काहीच अडचण नाही. नाव? माझं नाव साहिल गोपाल चोरगे, मी रायगडवरून. पहिले काम केलं होतं तू गॅरेज? एक्सपिरियन्स. कसं काय अचानक या गॅरेज लाईनमध्ये? सर आलो, तुमच्या व्हिडिओ बघितल्या, इकडे आलो, वाटलं मला आवड होती यामध्ये. आवड होती, आवडीशिवाय थोडीच येतो माणूस, आवड होती. आता काय अडचण? 4 महिने काहीच अडचण नाही मला, आता कॉन्फिडन्स तर फुल आलाय, फक्त प्रॅक्टिससाठी मी थोडं कुठं तरी जावं लागेल. आता गेल्यावरती रेट काय आहे, सगळं गिऱ्हाईकाचं कसं बोलायचं, कसं काय करायचं, कुठून मटेरियल भेटतं, कुठं वेल्डिंगचं काम होतं, अशा छोट्या गोष्टी तुला सर्वे करावं लागेल, बघावं लागेल. बाकी काय सांगू शकतो? फ्रेशर मुलांना हा प्लॅटफॉर्म कसा आहे? फ्रेशर मुलांना तर तसं चांगलं आहे, पण जरा 1-2 महिने जर करून आले ना, पहिले अवघड जातं, पण नंतरला शिकवण्याची जी पद्धत आहे ना ती एकदम चांगली आहे, त्यामुळे पूर्ण नीट समजतं. मला तर पहिले काहीच माहिती नव्हतं यातलं, आता इथे येऊन मला इंजिन, वायरिंग बरंच सगळं समजलं. सगळे गणेश सर पण चांगले शिकवतात, सौरभ सर होते ते पण चांगले शिकवायचे, तुम्ही पण सर चांगले शिकवतात, दिशांत सर पण लाईव्हला चांगले शिकलं. फायदा झाला इथं 4 महिन्याचा. बाहेर आता असे 2 वर्ष तर 3 वर्ष 2 वर्ष बाहेर जे वाया जाणार होते ते वाचले. माझं टाईम तर वाचला, पण आता थोडंसं एक्सपिरियन्ससाठी काम करायचं. हां, एक्सपिरियन्ससाठी कुठंतरी जावं लागेल, 5-6 महिने करायचं, एक आयुष्यातलं 1 वर्ष गेलं की पण परफेक्टच ना आता. आणि जरी काय वाटलं तरी आपलं इन्स्टिट्यूट कधी सदैव तुमच्यासाठी खुलं आहे. हां, माझं नाव अक्षय चव्हाण, मी निपाणीवरून आले. निपाणी. पहिलं काय गॅरेजचं काम करत होतं? होय, गॅरेजचं काम करू. 1 वर्षाचा अनुभव आहे. 1 वर्षाचं करतो. होय. मग आता गेल्यावर काय स्वतःचं चालू करणार? स्वतःचं चालू करणार आहे गॅरेज. पहिले 1 वर्षाचा अनुभव, ज्याला एखादं वर्ष गीत दिले त्याला सगळं माहीत असतं, मटेरियल कुठं भेटतं, काय भेटतं, लायनरचे रेट काय, ब्रेकची. बाकीचं नंतर हळूहळू एकदा सुरुवात गॅरेज केलं. आता आम्ही पण सुरुवातीला गॅरेज करताना पूर्ण 100% परिपक्व नव्हतो, म्हणजे असं जेमतेम येत होतं. मग जेव्हा गाडी आली, जबाबदारी आली, मग कामात करत अनुभव वाढत पण गेला. आता ऑलरेडी तुम्हाला सगळं नॉलेज आहे. पुढं आता डायरेक्ट जरी सुरुवात केली, पहिले 1 वर्षाचा अनुभव आहे. आता काय सांगू शकतो तू, आता ज्यांनी 1 वर्ष काम केलं, आता तू जे हे 4 महिने मला दिले, हे जर 4 महिने जर तू इथं नसता आणि एवढं नॉलेज घेण्यासाठी तुला किती वर्ष द्यावं लागले असते? कमीत कमी 1-2-3 वर्ष तर घ्यायला लागले असते मला, परफेक्ट पूर्ण व्हायचं असलं तर. बाहेर गॅरेजमध्ये 3-4 वर्ष घ्यायला. काही जण आपल्यातली पोरं 4-4, 5-5 वर्षाची पण आहे ना तुमच्या ह्याच्यातली. गॅरेजमध्ये कसं असते, प्रॉपर नॉलेज भेटत नाही भेटत. आता एक मिस्त्री, आता हे मिस्त्री आहेत, ह्यांच्याकडून जेवढं नॉलेज आहे तेच आम्ही सेम कॉपी करणार. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त आम्हाला अनुभव मिळू शकत नाही. आणि मी काय सांगतो, आयुष्यात काय नाही करायचं, कॉपी नाही करायची. हा पहिला घेर तिथं आहे, हा दुसरा घेर तिथं आहे, असं आपण शिकवतच नाही ना. हा पहिला इथं, पण हा घेर का बसतो, का नाही बसत, हे शिकवतो. सगळं म्हणतो आयुष्य सगळं केलं तुम्ही, पण ह्याच्यानंतर कॉपी नाही करायची. म्हणजे शिकायचं कसं
हे इंजनकडूनच त्याच्याकडूनच कसं बोलून घ्यायचं, शिकून कसं घ्यायचं, तो काय सांगतोय, कसं सांगतोय. नाही आता तशी पद्धत आता तुम्हाला इंजनमध्ये तर नाही अडचण, नाही. वायरिंगमध्ये पण नाही अडचण. महत्त्वाच्या त्याच 2 गोष्टी असतात. होय होय. बेसिकचं पण चांगलं नॉलेज 100% बऱ्यापैकी आलेलं आहे आले आणि वेगळं नॉलेज आलं आहे. ECU संघ बोलता येते ना सगळ्यांना? येते. हां येते ना, ठीक आहे. नाव? ऋषिकेश बेदरे, कुठलं गाव? कर्जत. पहिले गॅरेजचं काम केलं होतं तू? हा, 3 वर्ष काम केलं, 3 वर्ष काम केलं तर पण एवढं नॉलेज नव्हतं, माहिती नव्हती लय. बाकी काम फेम सगळं येत होतं, आपलं इंजिनचे, वायरिंगचे, पण एवढं नॉलेज नव्हतं. म्हणजे फक्त आपलं वायरिंगचं हे झालं थोडं बल्ब कुठं किरकोळ कामं करत होतो सगळं. आता काय अडचण नाही, बेसिक सगळं समजलं. बायपास ते करायचं सगळं माहिती झालेली आहे. सगळं आता काय स्वतःच जाऊन वर्कशॉप चालू करणार? काय अडचण येईल? नाही, काहीच अडचण नाही. आता नॉलेज आलं ना सगळं? हा, पहिले फक्त नुसतं सगळ्या गोष्टी माहीत होत्या, पण कसं काम करतं, काय करतं, आपण एखादा टायमिंग लावतो ते चुकीचं झालं तर काय घडू शकतं हे माहीत झालं. आता एखादी गाडी गेली तरी मी तुम्हाला सांगतो इमॅजिन करा आतमध्ये काय काय होते, कारण की बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तशाच शिकवतो. हे असं झालं, तसं झालं. म्हणजे एक मिनटासाठी एखादा फॉल्ट आला की 1 मिनटासाठी डोळे बंद करून किंवा असंच पुढं स्टेप कशा स्टेपने काय होतं ह्याचं इम्पॅक्ट काय होतं, कशावरती पडतो, काय होतं, हे सगळं सांगितलेलं आहे, समजावलेलं आहे. फक्त आता काय करा, जेवढं नॉलेज आले तेवढं नॉलेज पूर्णपणे द्या. एखादी गोष्ट आली, लिहा, वाचा. तुम्ही सगळी एज्युकेटेड मुलं, सगळे लिहिलेले, सगळे लिहितात, एक ड्रॉइंग काढता. एखादी जरी तुम्हाला PDF भेटली तरी त्याचं ड्रॉइंग काढा. एक वस्तू कुठून कशी गेली, काय गेली. एकदा बेसिक, एखादा बुलेटचं बेसिक कळलं, हिरोंडाचं बेसिक कळलं की सगळ्यात सेमच आहे. तुम्ही तर वायरिंगमधले मास्टर आहे, आता काहीच अडचण आहे का नाही? एक वायर, एक कलर कोड, नुसतं नाव जरी काढलं तरी लगेच सांगू शकता. ठीक आहे? हा, ओके. खुश? काहीच अडचण. आता गेलो स्वतःचं चालू करतोय, चालते. नाव? पवन परमेश्वर कुमार, कुठून? नागदगाव आहे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगरवर. पहिलं काय गॅरेजचं काम केलं? पहिले वडिलांचं गॅरेज आहे, ते 1.5 वर्ष काम केलं. किती वर्षापासून गॅरेज आहे त्यांना आता 29 वर्षावर आहे, 30-29. बरं, मग असं एखाद्या गॅरेजवाले असतात ते पण काम शिकवतात. कितीतरी मुलं घडवलेत त्यांनी आयुष्यात. हो, भरपूर 29 म्हणजे किती मोठा टाईम पिरियड आहे. त्यांनी 29 वर्ष काम केलं, त्यांनी मुलं घडवली. आणि पण स्वतःच्या मुलाला जर एखाद्या ठिकाणी पाठवताना, पण आता काळ वेगळा झाला आहे. हो, काय पूर्वी कसं होतं, काही अडचण नव्हती, पण आज BS6ची जी नवीन टेक्नॉलॉजी आली ते शिकण्यासाठी प्रत्येक मेकॅनिक स्ट्रगल करतोय. कुठंतरी माझा व्हिडिओ बघितला. हो, नाही ते वडिलांनी इंजिन वगैरे सगळं शिकवलं. तर वायरिंगचा प्रॉब्लेम होता, इंस्टावर तुमचा व्हिडिओ बघितला. मग आपल्याला वाटलं की आपलं लई शिकायचं अजून बाकी आहे, तर इथं ॲडमिशन घेतलं आणि झालं. हो. आता वायरिंगमध्ये काय अडचण? वायरिंगमध्ये काय अडचण नाही, BS6 मध्ये. पण आता माझी परीक्षा आहे बरं का. हो एखाद्या म्हणजे तुला एवढ्या अपेक्षांनी तुझ्या वडिलांनी पाठवलं, हो, तू मेहनत पण इथं भरपूर केलेली, एक वायर सगळं माहिती आहे प्रॉपर. तुला. आता काही गेल्यावरती काय तिथंच फक्त गॅरेज बघायचं आहे. पण तिथं एखाद्या गाडीचा प्रॉब्लेम आल्यावरती तू ते सॉल्व नाही झाल्यावरती पप्पा म्हणतील 4 वर्ष तू काय 4 महिने काय केलं, असं नाही ना होणार. नाही होणार, 100% 100% गॅरंटी. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं मुलं महाराष्ट्रातनं प्रत्येक भागातनं आलेली एक चांगली युनिटी झाली, सगळ्यांची एक जीवानी राहत होती. सगळे असेच कनेक्टेड राहावा, सगळे आपल्या ग्रुपवरती तर ॲडच आहे, सगळे एकमेकांशी कनेक्ट राहावा. प्रॉब्लेम आला त्याचं सोल्युशन, जो प्रॉब्लेम येतो तो आपण ग्रुपवरती टाकतात, त्याचं सोल्युशन प्रत्येक मुलगा देत असतो. असं पण करा, अडचण तर काही येत नाही, आम्ही बघत असतो. जर पोरांच्या मोठ्या अडचणी फक्त टाकतात, सर असं प्रॉब्लेम येतो आहे, काय करावं लागेल. कोणीतरी सांगितलं सोल्युशन की सर इथे तर प्रॉब्लेम आला, असं पण तुम्ही बघत असाल ना ग्रुपवरती. हो. तर मित्रांनो, मुलांना 4 महिन्याचा कोर्स केला, कोण 2 वर्ष काम केलं आहे, कोण फ्रेशर आहे, कोण स्वतःचं गॅरेज आहे. तर असे प्रत्येक क्षेत्रातनं मुलं माझ्याकडे आली, 4 महिन्याचा कोर्स केला, आज सगळे खुश आहे. तर 4 महिन्यात होते का परफेक्ट माणूस? जर तुम्हाला पण मित्रांनो 4 महिन्यात जर परफेक्ट मेकॅनिक बनायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे, त्या नंबरवरती कॉल करा, मेसेज करा.
मित्रांनो, आत्ता जर तुम्ही कॉल केला, हा महिना चालू आहे फेब्रुवारी, तर तुम्हाला जूनचं ॲडमिशन भेटेल. तर जूनमध्ये जर घ्यायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही मेसेज करा, फोन करा आणि तुमचं ॲडमिशन बुक करून टाका. धन्यवाद.